नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला यूट्यूबवरचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की शेळीपालनाला सुरुवात करण्याआधी शेळी व्यवस्थापन कसा केला पाहिजे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कमीत कमी खर्च करून एक उत्कृष्ट असा शेड व्यवस्थापन कसा केला पाहिजे ते आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला शेळीपालनाला सुरुवात करत असताना शेळ्या खरेदी करण्याआधी शेड व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण शेळ्या जर आपण आधीच खरेदी केलो तर त्या शेळ्या आणून बांधायचे कुठ्या, ठेवायचे कुठं हा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. त्यासाठी आपल्याला शेळीपालन सुरू करत असताना पहिल्यांदा काय करायचं असेल तर ते शेड व्यवस्थापन केला पाहिजे. पहिल्यांदा शेड व्यवस्थापनाचे फायदे पाहूया. मित्रांनो, शेड व्यवस्थापन केल्याने शेळ्या व करडांचं चांगलं पोषण होतं. शेळ्या निरोगी राहतात. शेळ्यांवर ताणतणाव येत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, शेड व्यवस्थापनामुळे शेळ्या आणि करडं आजारी पडण्याचे प्रमाण कमी होतं. त्यामुळं मेडिसिनवरील खर्च कमी होतो. परिणामी त्याचा आपल्याला नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. आता आपण शेड व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्याविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, शेड व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे शेड व्यवस्थापनामध्ये कंपार्टमेंट असला पाहिजे. कंपार्टमेंट केल्याने शेळ्यांचं व करडांचं चांगलं पोषण होतं. त्यामध्ये प्रामुख्याने करडांसाठी 4 कंपार्टमेंट अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये पहिली कंपार्टमेंट म्हणजे जन्मलेल्या करडांसाठी एक कंपार्टमेंट असलं पाहिजे. जन्माला आल्यापासून ते 1 महिन्यापर्यंत करडांसाठी एक कंपार्टमेंट आणि 1 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापर्यंतच्या करडांसाठी एक कंपार्टमेंट आणि 2-2.5 महिन्याच्या पुढच्या करडांसाठी फिमेलसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट आणि मेलसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट असं करडांसाठी कमीत कमी 4 कंपार्टमेंट असला पाहिजे. त्यापुढील आपले जर अजून मोठे बोकडं ठेवायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शेळ्यांसाठी सुद्धा गाभण शेळ्यांसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट असलं पाहिजे. व्यालेल्या शेळ्यांसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट असलं पाहिजे आणि इतर शेळ्यांसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट असला पाहिजे. अशा प्रकारे कमीत कमी शेळ्यांसाठी 3 कंपार्टमेंट असला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आजारी शेळ्यांसाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट करणं गरजेचंच आहे. असे वेगवेगळे कंपार्टमेंट केल्यानं लहान मोठ्या करडांसाठी त्यांचा चारा व्यवस्थापन चांगला होतो. सगळ्यांना चारा खाण्यासाठी उपलब्ध होतो. त्यामुळं करडांची मृत्यूचे प्रमाण कमी होतं. परिणामी आपल्या उत्पन्नात वाढ होतो. त्याचबरोबर प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये गव्हाणीचा सोय असावं, जेणेकरून आपला चारा वेस्ट होणार नाही. आपला चारा जर आपण गव्हाणीमध्ये टाकलो तर ते चारा त्यांच्या भूक लागल्यानंतरनं ते शकतात. त्यामुळे त्या शेळ्या चारा वेस्ट होणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये पाण्याची सोय असावी, जेणेकरून ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस त्या शेळ्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असेल. ही कंपार्टमेंट करत असताना आपल्याकडील शेळ्यांची संख्या लक्षात घेऊन केला पाहिजे. जर आपल्याकडे टोटलच 10-15 शेळ्या असेल तर आपल्याला एवढे कंपार्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. यासाठी जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संख्या असेल, मोठ्या प्रमाणात शेळ्या असेल तरच एवढे कंपार्टमेंट करण्याची आवश्यकता असते. जर कमी शेळ्या असेल तरी एवढं कंपार्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. एक करडांसाठी आणि एक शेळ्यांसाठी 2 कंपार्टमेंट केले तरी पुरेशी असते. आत्ता आपण आपण ज्या ठिकाणी बांधणार आहोत तो जागा कसा असावं याविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, शेड बांधता असताना नेहमी पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर रुंदी अशी असावी. जर पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर रुंदी असं जर ठेवून शेड बांधलो तर शेळ्यांचा ऊन, वारा, पाऊस याच्यापासून चांगला संरक्षण होतो. ऊन खेळती राहतं, हवा खेळती राहतं. त्यामुळे ओलावा शेडमध्ये जास्त होणार नाही. त्याचबरोबर शेड आपण ज्या ठिकाणी बांधणार आहोत तो जागा सपाट आणि उंचावर असावी. शेडच्या आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही किंवा गटारी नसणार आहे.
किंवा नाले नसणार याची काळजी घेतली पाहिजे. जर आमच्या शेतच्या जवळपास पाणी जर साचून राहिल्या किंवा गटारी असेल तर त्या ठिकाणी जे डास मच्छर असतात त्या मच्छर डास आपल्या शेळ्यांना उपद्रव देण्याची शक्यता असते. त्यामुळे शेळ्या आजारी पडण्याची शक्यता वाढते. शक्यतो आपला शेड मुख्य रस्त्याच्या जवळ असावी. जर आपला शेड मुख्य रस्त्याच्या जवळ असेल तर त्या रस्त्यावरून येणारे जाणारे माणसं आपल्या शेळ्यांना पाहिल, आपल्या शेळ्यावर त्यांचं नजर जाईल. त्यातूनच त्यांनी आपल्या शेळ्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक आणेल. त्यातून आपल्याला आपल्या शेडची जाहिरात करण्याची गरज पडणार नाही. आपल्या शेळ्या करडं सहज विकून जातील. आता प्रत्यक्ष शेड व्यवस्थापन याविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, शेड व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपल्याला ज्या ठिकाणी शेड मारायचं आहे अशा ठिकाणी मुरूम टाकून त्या ठिकाणी धुम्मस करावी. 1-2 दिवस गेल्यानंतरनं त्या ठिकाणी शेड बांधणीला सुरुवात करावी. शेड बांधणी करत असताना आपल्याला आपल्या बजेटनुसार शेड बांधणी करावी. जर आपल्याकडे बजेट कमी असेल तर आपण छपराचं सुद्धा शेड मारू शकतो किंवा पत्र्याचं मारू शकतो किंवा हायटेक पद्धतीचं सुद्धा आपण शेड मारू शकतो. आपल्या सोयीनुसार आपण शेड बांधावा. फक्त शेड बांधत असताना आपल्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी आत्ता सांगितलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टींची पालन करून शेड व्यवस्थापन करावी. शेडमध्ये वेगवेगळ्या कंपार्टमेंट कराव्या आणि चाऱ्यासाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट करावी आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे तुरीचं भुस्सा असेल, हरभऱ्याचं भुस्सा असेल किंवा सोयाबीनचं भुस्सा असेल असे चारा स्टॉक करून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कंपार्टमेंट असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टींचा काळजी घेऊन जर शेड व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपली शेळी पालन सक्सेस व्हायला मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.